नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जीएमसी भरतीसाठी येणारे महत्त्वाचे सामान्य ज्ञान विषयावरील प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहेत। सोबतच आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीची सिरीज कव्हर करत आहोत। त्याचे आपण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे काही व्हिडिओ आहेत चालू घडामोडीचे चॅनलवर अपलोड केलेले आहेत। सोबतच त्याचा PDF तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला पण डाउनलोड करायला मिळेल। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून पण त्याचा अभ्यास या ठिकाणी करू शकता। अगदी मोफत आपण उपलब्ध करून देत आहोत, त्यासाठी कुठलाही चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही। सुरुवात करूयात मित्रांनो आजच्या व्हिडिओला। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला, मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये मौलाना आझाद संशोधन केंद्र असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली, तर याचं कारण या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे आपल्याला। तर ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित होते, म्हणून त्यांनी सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास या ठिकाणी सुरुवात केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले किंवा याचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तसंच मित्रांनो महात्मा फुलेंनी अनेक ग्रंथ पण लिहिलेले आहेत, तर ते पण तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर बघून जायचं आहे किंवा टेलिग्राम चॅनलला मी त्याची माहिती तुम्हाला देईल, त्या ठिकाणी पण तुम्ही पाहून ते लिहून ठेवू शकता, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला महात्मा फुले यांच्यावर कुठलाही प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर या ठिकाणी देता आलं पाहिजे। प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? तर 1890 इसवी सन 1890 मध्ये महात्मा फुले यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे किंवा स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कोणी केली? योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणे या ठिकाणी आपल्याला सुरू केलेलं पाहायला मिळतं। योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले। यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे, गोपाल गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? योग्य उत्तर आहे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून गोपाल गणेश आगरकर यांनी कार्य केलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो। प्रश्न पुढचा असणार आहे आपला, लोकहितवादीचे पूर्ण नाव काय आहे? तर गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी असंही म्हणून ओळखलं जातं। हे टोपण नाव त्यांना जनतेकडून देण्यात आलेलं आहे। बघा मित्रांनो, महत्त्वाचे लेखक असतील त्यांचे टोपण नावे असतील हे तुम्हाला पाहून जायचं आहे। महत्त्वाच्या प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांचे टोपण नावं असतील हे परीक्षेला जाण्याच्या आधी पाहायचं। याच्यावर कमीत कमी 1 मार्कावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातोच। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, सुधारक हे व्रतपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी हे सुधारक व्रतपत्र जे आहे ते सुरू केलेलं पाहायला मिळतं। प्रश्न पुढचा असणार आहे आपला, भिल्ल महाराजांनी दौलताबादचा किल्ला कधी बांधला? योग्य उत्तर आहे 1187 साली भिल्ल महाराजांनी या ठिकाणी दौलताबादचा जो किल्ला आहे तो बांधलेला आपल्याला पाहायला मिळतं। कधी बांधला? तर 1187 या साली। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेलं पाहायला मिळतं। त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष असेल, महाराष्ट्राचा राज्य प्राणी असेल, राज्य पक्षी असेल, हे सगळं तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी पाहायचं। याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं। आणखीन एक महत्त्वाचं आहे की शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, याच्यासाठी एक जो काही राष्ट्रीय उद्यान आहे, जे काही राष्ट्रीय अभयारण्य आहे जे की शेकरू या प्राण्यासाठी राखीव करण्यात आलेलं आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं। सगळ्यांना कमेंटमध्ये सांगायचं की शेकरू या राज्य प्राण्यासाठी राखीव असलेलं अभयारण्य कोणतं आहे। त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते? यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, सोबतच ती पित्तरस जो आहे त्याचा पण श्रवण करत असते। प्रश्न पुढचा आहे आपला, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या शहराला 52 दरवाजाचं शहर म्हणून पण ओळखलं जातं। सोबतच मराठवाड्याची राजधानी म्हणून पण ओळखलं जातं।
सोबतच मराठवाडा प्रशासकीय विभागाचे मुख्यालय म्हणून पण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या शहराला, या जिल्ह्याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, सरला बेट कोणत्या नदीवर निर्माण झालेले एक निसर्गरम्य बेट आहे? योग्य उत्तर आहे गोदावरी नदीवर हे निर्माण झालेलं एक निसर्गरम्य बेट आहे. तर मित्रांनो, संभाजीनगर या जिल्ह्यामध्येच पैठण या ठिकाणी गोदावरी नदीवर जायकवाडी प्रकल्प हा बहुउद्देशीय प्रकल्प पण असलेला आपल्याला पाहायला मिळतं. याच्यावर पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की जायकवाडी धरण कोणत्या ठिकाणी आहे. सोबतच जायकवाडी धरणातील जलाशयाचे नाव काय आहे याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत, कोणत्या खनिजाच्या अभावामुळे नखांचा आकार चमचासारखा होतो? योग्य उत्तर आहे लोहाच्या अभावामुळे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, औरंगाबादमध्ये 1857च्या उठावात बंड पुकारणाऱ्या 21 क्रांतिकारांना कोठे देहदंडाची शिक्षा देण्यात आली? तर योग्य उत्तर आहे क्रांती चौकातील काला चबुतरा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रश्न पुढचा बघणार आहोत, जीएमसी छत्रपती संभाजीनगरमध्ये MBBSचे किती प्रवेश असतात? योग्य उत्तर आहे एकूण 200 प्रवेश दरवर्षी MBBSचे जीएमसी छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जीएमसी छत्रपती संभाजीनगर याच विद्यालयाला घाटी विद्यालय असेही म्हणतात किंवा घाटी हॉस्पिटल असंही म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. तर ते पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जीएमसीचा रुग्णालय विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर घाटी हॉस्पिटल या नावाने या ठिकाणी ओळखला जातो. प्रश्न पुढचा आहे, मेंढा तोफ व दुर्गा तोफ कोणत्या किल्ल्यावर आहे? योग्य उत्तर आहे दौलताबाद या किल्ल्यावर. प्रश्न पुढचा आहे आपला, छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही बहुमानाची पदवी कोणाकडून देण्यात आली? योग्य उत्तर आहे कुर्मी क्षत्रिय संमेलन कानपूर यांच्याकडून देण्यात आलेले आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? योग्य उत्तर आहे आर्वी या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी आहे. सोबतच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. सोबतच पणजी गोवा या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, जर चुनखडगाचे तुकडे पाण्यामध्ये बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे होतात? तर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो मित्रांनो बाहेर पडत असतो, त्याच्यामुळे हे बुडबुडे निर्माण होत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणता वायू शीत करण्यासाठी उपयोग करतात? योग्य उत्तर आहे अमोनिया हा जो वायू आहे तो शीत करणं किंवा थंड करण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? योग्य उत्तर आहे मुंबई हे नैसर्गिक बंदर महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर असलेलं या ठिकाणी आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम खडकी या नावाने ओळखलं जात होतं, त्याच्यानंतर फतेहपूर या नावाने ओळखलं जात होतं आणि याच्यानंतर औरंगाबाद या नावाने हे शहर ओळखलं जात होतं. सध्याचं नाव काय आहे हे विचारलं तर छत्रपती संभाजीनगर हे सध्याचं नाव आहे आणि पूर्वीचे नाव औरंगाबाद असेल, फतेहपूर असेल आणि खडकी असेल. याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रश्न पुढचा आहे आपला, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. प्रश्न पुढचा आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र असलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न पुढचा आहे, पुणे करारावर स्वाक्षरी कोणी केली? तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती. पुणे येथील येरवडा या कारागृहामध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर याच शहराला मराठवाड्याची राजधानी म्हणून या ठिकाणी ओळखलं जात असतं.
प्रश्न पुढचा आहे, GMC छत्रपती संभाजीनगरची स्थापना कधी करण्यात आली? योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 1956 रोजी GMC छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न पुढचा आहे, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? डॉक्टर महर्षी कर्वे यांनी SNDT या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. यांचं हे स्वप्न होतं. त्याच्यानंतर बघा, हे जे विद्यापीठ आहे याची स्थापना कुठे करण्यात आली? तर मुंबई या ठिकाणी SNDT या विद्यापीठाची स्थापना डॉक्टर महर्षी दोंड केशव कर्वे यांच्याकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, औरंगजेबाची कबर कुठे आहे? तर खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणती लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे? तर पितळखोरा ही जी काही लेणी आहे भारतातील सर्वात प्राचीन लेणीमध्ये गणली जाते किंवा सर्वात प्राचीन लेणी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. प्रश्न पुढचा आहे, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर हे नाव कधी घोषित करण्यात आले? तर 24 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडून औरंगाबाद या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचं घोषित करण्यात आलं. प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या ठिकाणची हातमागावर विणण्यात येणारी पैठणी प्रसिद्ध आहे? तर पैठणी या ठिकाणची हातमागावर विणण्यात येणारी पैठणी प्रसिद्ध आहे. तर पैठणी ही साडी आहे, जे की पैठणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं. हातमागावर याची निर्मिती जी आहे ती केली जात असते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पैठणला कोणती काशी म्हणतात? तर पैठणला दक्षिणेची काशी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 1958 साली कोणत्या समाजसुधारकाला भारतरत्न हा किताब देण्यात आला? योग्य उत्तर आहे महर्षी धोंड केशव कर्वे यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणच्या लेणीमधून गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी जातक कथांवर आधारित चित्र आहे? योग्य उत्तर आहे अजिंठा येथे जे काही लेण्या आहे बुद्धांच्या, याच्यामध्ये गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी एक जातक कथावर अधोरेखित चित्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, अजिंठ्याच्या लेणी समूहात किती गुफा मंदिरे आहेत? तर एकूण 30 गुफा मंदिरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात तांब्याचे साठे आढळून येतात. प्रश्न पुढचा आहे, छत्रपती संभाजीनगरचे क्षेत्रफळ किती आहे? तर 10,100 चौरस किलोमीटर एवढं छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्रफळ असलेलं आपण पाहू शकतो. पुढील प्रश्न आहे आपला, शहाजीराजांचे वडील मालोजी राजे भोसले मूळचे कुठले होते? तर वेरूळ या ठिकाणचे होते. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे घृणेश्वर मंदिर किंवा घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे आहे? तर वेरूळ या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग असतील, त्याच्यानंतर तुम्हाला प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असतील, हे तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी पाहायचं. याच्यावर प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे आपला, कोणत्या किल्ल्यावर एकनाथ महाराजांची गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी आहे? तर दौलताबाद या किल्ल्यावर एकनाथ महाराजांचे जे काही गुरु होते जनार्दन स्वामी यांची समाधी असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली कोणते व्रतपत्र सुरू केले? तर मूकनायक हे व्रतपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 या साली सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, शाहू महाराजांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर कागल हे जन्मस्थान शाहू महाराजांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढील आहे, पितळखोरा लेणी येथील बुद्ध धर्मावरील डॅश या पंथाच्या लेण्या आहेत? तर हिन या पंथाच्या लेण्या असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मोहम्मद तुघलकाने आपली राजधानी म्हणून दिल्लीहून कोठे आणली होती? किंवा आपली राजधानी जी आहे मोहम्मद तुघलकाने दिल्लीवरून कोठे हलवली होती? तर देवगिरी या ठिकाणी हलवलेली होती, दौलताबाद या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताचे पहिले महिला विद्यापीठ स्थापन करणारे समाज सुधारक कोण आहेत? तर महर्षी धोंड केशव कर्वे यांनी पहिलं या ठिकाणी विद्यापीठ सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. SNDT या नावाने त्याला आपण ओळखत असतो.
त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण किती तालुके आहेत? योग्य उत्तर आहे एकूण 9 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, छत्रपती संभाजीनगर कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये येतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? तर महर्षी धोंडकेशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची स्थापना केली. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता? ते छत्रपती संभाजीनगर याच जिल्ह्याला महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, छत्रपती संभाजीनगर शहराचे मध्यवर्ती स्थान कोणते? तर गुलमंडी हे स्थान छत्रपती संभाजीनगरचं मध्यवर्ती स्थान असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कुठे आहे? तर कचनेर या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर गोपाळ गणेश अगरकर हे पहिले केसरीचे संपादक होते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महात्मा फुले यांच्यावर कोणत्या विचारवंताचा प्रभाव होता? तर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर असलेला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, संत एकनाथ रंगमंदिर कोठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला, छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या मुलाने आपल्या आईच्या बेगम अभियान दुरानी याच्या स्मरणात बांधलेला डॅश येथे आहे. बीबी का मकबरा या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तुम्हाला बीबी का मकबरा जो आहे त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, तो कुठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा मित्रांनो, जेवढे काही महत्त्वाचे असे प्रश्न होते ते आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. अजून आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. परीक्षेच्या आधी महत्त्वाचे व्हिडिओ किंवा महत्त्वाचे जसं आपण प्रश्न उत्तरे आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि सोबतच मित्रांनो, आपण चालू घडामोडी सर्व कव्हर करत आहोत. मागच्या 6 महिन्याच्या चालू घडामोडी आपण घेणार आहोत. त्याचे व्हिडिओ आपण मार्चपर्यंतचे 3 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत चॅनलवर. अजूनही आपण राहिलेले जे व्हिडिओ आहेत लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहोत. जर आपण छत्रपती संभाजीनगरची GMC भरतीसाठीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघितले तर नांदेड GMCचा आपण जसा परीक्षा पॅटर्न होता त्याच्यानुसारचे जे काही प्रश्न आहेत ते आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तेही व्हिडिओ पहा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चालू घडामोडीचे प्रश्न पहा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा चालू घडामोडीवरील कुठलाही प्रश्न जो आहे तो चुकणार नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.